संपूर्ण भारत स्वच्छता अभियानांतर्गत XALN कल्चर दिल से फाउंडेशन आणि तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट को अपग्रेडेड सोसायटी लिमिटेड दौंड शाखा यांच्या वतीने भीमा नदी परिसर केला स्वच्छ। दिलसे फाउंडेशनच्या वतीने दौंड नगर परिषदेचे मानले आभार। संपूर्ण भारत स्वच्छता अभियानामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। सर्वप्रथम मी दौंड शाखेकडनं आणि एक्सेलेन्सी दिलसे फाउंडेशनकडनं मी बोलायला उत्सुकतो की आज भीमा नदी काठे आज आपण जमलो फक्त एकच गोष्टी कारणे आणि एकच आमचा उद्देश होतं की स्वच्छता अभियान दिलसे फाउंडेशनकडनं 1 तारीख ते 10 तारीखपर्यंत आम्ही स्वच्छता अभियान महोत्सव सुरुवात केलेली आहे आणि गेल्या वर्षापासून ते चालू झालेलं होतं आणि ते करत करत आज पहिल्यांदा दौंडमध्ये चालू केलं आहे। आणि येस आजच्या दिवसात बऱ्याच लोकांनी आम्हाला सहकार्य केलं। नगरपालिकेच्या मॅडमनी निरंकारी सत्संग मंडळाकडनं पण खूप सारं सहकार्य भेटलं आहे आणि असंच सहकार्य आम्हाला भेटू दे हेच आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। आणि हे दिलसे फाउंडेशनकडनं हे एकच नियोजन नसतं, बऱ्याच गोष्टी आम्ही चालवतो। फॉर एक्झाम्पल डॉग शेल्टर, त्याच्यानं स्किल महिलांना स्किलची योजना पण आम्ही राबतो। तिसरी गोष्ट बोलायला गेलो तर ब्लड डोनेशन कॅम्प, अशी बऱ्याच गोष्टी आहेत। तर काही लोकांना दौंडमध्ये पण कोणाला गरज पडली तर दिलसे फाउंडेशनला कॉन्टॅक्ट करा। त्यासाठी आम्हाला खूप सारे व्हॉलंटियर पाहिजे आणि दौंड हे आता सुरुवात केली आहे। पुढच्या वर्षी आम्ही अजून मोठ्याने सुरुवात करू, मोठ्याने कामकाज करू आणि काही सहकार्य लागलं दौंड शाखेमध्ये तर आम्ही उपस्थित राहणार। धन्यवाद। दिलसे फाउंडेशन तर्फे नदीचं पात्र तुम्ही का निवडलं स्वच्छतेसाठी? हे निवडायचं कारण एवढंच होतं की ऑब्व्हियसली आपण पाणी पितो ते नदीकडनंच येतं आणि नदी आपण बघितलं असणार की खूप घाण असते आणि ते स्वच्छता करण्याचा उद्देश आमचं एवढंच आहे की जेव्हा आपण पाणी पिणार तर आपल्या माइंडमध्ये हे नाही आलं पाहिजे की मी नदी किनारे गेलेलो होतो आणि तिकडे घाण होती आणि तेच पाणी घरात येतं आहे। तर हे काम फक्त नगरपालिकाचं नाही, ते काम आपल्या एक व्यक्तीचं आहे आणि आपण बोलतो की एक व्यक्तीने काय होणार, पण हेच एक व्यक्तीनेच होणार कारण महात्मा गांधीने एकट्या व्यक्तीने पूर्ण देशाला आझादी मिळवलेली। आणि प्लस हे पण असतं की एका दिवसात कसं होणार, पण एक दिवस नक्की होणार आणि हे आपण ते करून दाखवणार आणि आम्ही उदाहरण बनणार त्या गोष्टीसाठी। धन्यवाद। मी रुपाली घाडगे दिलसे फाउंडेशन इथून माझे सहकारी आणि BMCचे आपले सहकारी यांच्यातर्फे आज जो स्वच्छता मोहीम हा आपल्या भीमा नदी तीरी राबवलं गेली, त्यामध्ये महिलांनीही अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। अतिशय सुंदर काम त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक पुरुषाची, प्रत्येक महिलेची ही जबाबदारी आहे दौंडमधल्या की आपलं भीमा नदीचं पात्र आणि त्या आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ राहिला पाहिजे। जसं दिलसे फाउंडेशन आता स्वच्छता मोहीम अख्ख्या भारतामध्ये राबवत आहे, तसंच जसं आमच्या हेड जे आहेत आमचे व्ही काउन्सिलर यांनी सांगितलं त्याच पद्धतीनं आम्ही आज जरी छोट्या स्वरूपामध्ये इथे भीमा नदी तीरी स्वच्छता मोहीम राबवत असलो तरी पुढच्या वर्षी आम्ही अतिशय मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये आमचे खूप सारे व्हॉलंटियर घेऊन आम्ही पुन्हा इथे उत्स्फूर्तपणे काम करू आणि महिलांचाही यामध्ये 1001% असा सहभाग असणार आहे। दौंड नगरपालिकेतर्फे मुकदम रवी जाधव बोलतोय। 1 ते 10 ऑक्टोबर हे महात्मा गांधी स्वच्छता अभियान राबवलं जातं। त्यात नगरपालिकेला विविध संघटना, उदाहरणार्थ दिलसे फाउंडेशन, धर्म निरंकारी मंडळ, असे विविध मंडळ आम्हाला सहकार्य करून स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतात। त्याबद्दल आम्हाला थोडंसं मदत होती आणि स्वच्छतेचं काम होतं आणि लोकांना या स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी हे लोक सहकार्य करतात। त्याबद्दल नगरपालिका यांचे आभारी आहेत।